लोकशाही व स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करावे यासाठी मंगळवारी नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्षाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करीत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। सरकार जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी हे विशेष जनसुरक्षा विधेयक आणत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलाय। सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। सरकारने हे विधेयक विनाविलंब मागे घ्यावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व मित्र पक्षाने केली आहे। सत्याग्रह आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून आम्ही सामील आहोत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष आणि मित्र संघटनांच्या वतीने आज राज्यव्यापी कॉल आहे। वेगवेगळ्या तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर, डेप्युटी कलेक्टर कार्यालयावर आज व्यापक आंदोलन होत आहे। विशेष जनसुरक्षा बिल आणण्याचा घाट जो भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या जे केलेलं आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यभर आज आम्ही आंदोलन करत आहोत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आज आम्ही निदर्शने देखील करणार आहोत आणि हे विधेयक जे आहे हे विधेयक अत्यंत जनविरोधी आहे। भारतीय जनता पक्षाचा जो मुख्य अजेंडा आहे तो अजेंडा राबविण्यासाठी फडणवीस सरकारने जे प्रस्तावित बिल आणलेलं आहे ते बिल जनविरोधी आहे। आदिवासी दलितांच्या विरोधातला आहे, कामगार कष्टकऱ्यांच्या विरोधातला आहे। भविष्यामध्ये कुठली संघटना स्थापन करता येणार नाही, संघटित होऊन आंदोलन करता येणार नाही आणि एकंदरीतच आपले मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते सरकार पुढे मांडता येणार नाहीत, मागण्या करता येणार नाहीत। यासाठी इंग्रजापेक्षाही कठीण परिस्थिती निर्माण करण्याचा घाट देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये घातलाय। या विरोधात महाराष्ट्रातली जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डावे पक्ष तसेच मित्र संघटना देखील आज रस्त्यावर आहेत आणि भविष्यामध्ये हे बिल जर वापस घेतलं नाही तर या आंदोलनाचा आक्रोश जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देखील आंदोलनामध्ये अग्रभागी राहणार आहे। धन्यवाद। सुरक्षा विधेयक हे लोकशाही आणण्याचं पाऊल आहे। या देशात स्वातंत्र्य असेल, लोकशाही असेल तर या मोदी बाबाला त्यांचा अजेंडा राबवायला अवघड जाईल। म्हणून लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना पाबंद करण्याची ही सुरुवात आहे, त्याची खेळी आहे, ती खेळी चालू देणार नाही। यासाठी या सरकारला आव्हान देण्यासाठी नांदेडमध्ये परिवर्तनवादी तरुण या ठिकाणी बसलेले आहेत, सत्याग्रह, सत्याचा आग्रह करण्यासाठी बसलेले आहेत। महाविहाराच्या वतीनं आम्ही जे जनसुरक्षा विधेयक आहे हे विधेयक म्हणजे इथल्या जे लोकशाही आहे हे लोकशाही संपवण्याचं एक पहिलं पाऊल आहे आणि ही जी जनसुरक्षा आहे तर ही स्वतः नेत्यांची सुरक्षा आहे। ती स्वतःसाठी एक नक्षलवादी कायदा समोर करून सामान्य लोकांना आपल्या अधिकारापासून, हक्कापासून वंचित ठेवण्याचा एक ते प्रयत्न करत आहेत। कोणत्याही मागणीच्या विरोधात किंवा कुठल्याही शासनाच्या कृतीच्या विरोधात कुठलंही आंदोलन होऊ नये म्हणून त्याची ही एक नांदी आहे आणि त्यांनी हे एक आंदोलनाला सुरुवात, या विधेयकाला सुरुवात केलेली आहे। तरी या विधेयकाला पूर्ण महाराष्ट्रामधून, पूर्ण देशामधून विरोध होत आहे। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो, डाव्या आघाडीचे लोक असो आणि परिवर्तनवादी चळवळीतील लोक असो, सर्व चळवळीतील लोक, संघटना, सर्व लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि निग्राने त्याचा विरोध करत आहेत। कारण सरळ हे लोकशाहीलाच आव्हान आहे म्हणून याच्यामध्ये जनपूर्वक वाढलेला आहे, जनशोक वाढलेला आहे आणि लोक याच्यामध्ये भाग घेत आहे आणि या विधेयकाला नक्कीच विरोध होईल आणि हे विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होणारच नाही झालं तर याची फार मोठी किंमत शासनाला मोजावी लागेल आणि मी आमच्या संघटनेच्या वतीनं यांना जाहीर पाठिंबा देऊन